घटस्फोट किंवा डिवोर्स ह्याच्यामुळे एका स्त्रीच्या आयुष्यात त्याचा काय परिणाम होतो. डिवोर्सचा स्टॅग असल्यावरती असंही म्हणतात की मुलीची झुकती बाजू आहे. मुलांनी कॉन्ट्रॅक्ट्स आणलेत माझ्याकडे की आपण 2 आठवडे डेट करूयात आणि जर एव्हरीथिंग गोज वेल फॉर दीज 2 वीक्स वील थिंक अबाउट मॅरेज. काय साईन्स दिसल्यावरती मुलींनी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा हे वेळेचा विषय नाहीये. हा विषय योग्य व्यक्तीसोबत लग्न होण्याचा आहे आणि तो जर चुकला ना तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मुलाला नाही ते मुलीला फेस करावे लागतात. आता ज्या मुलींची लग्न झाली नाहीये, ज्यांना करायचं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आमचा डिवोर्स होऊ नये, त्यासाठी जर तुम्ही एखाद्या मुलाला अप्रोच करताय आणि त्याच्यातल्या जर तुम्हाला क्वालिटीज बेसिक बघायच्या असतील तर माझं नाव ऐश्वर्या बोरावके. आय एम अ बिझनेस वुमन. मी एक डिवोर्सी आहे आणि आज आपण एका डिवोर्सी स्त्रीच्या आयुष्यात कसे प्रॉब्लेम्स येतात, तिने काय काय तिला फेस करावं लागतं ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो जास्त करून माझा हा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्या स्वतःसाठी स्टँड घेत नाही. बट आय थिंक की मी ज्या काही गोष्टी बोलते त्याच्यात तुम्हाला थोडं करेज मिळेल आणि तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्याल. वरवर आपल्याला खूप असं वाटतं की लोकांच्या आयुष्यात संसार किती त्यांचा छान चाललाय, किती एकत्र एकीने राहत आहेत, पण रिॲलिटी तशी नसते. फॉर एक्झाम्पल आता माझंच देते. नवीन लग्न झालेलं, छान साडी वगैरे मला आवडायचं, तर पहिले 10 दिवस साडी पैंजण असं सगळं. तर मला सांगितलं गेलं की आता साडी नाही नेसायची, तू ड्रेस घाल. का तर लोक आम्हाला नावं ठेवतील की समाज किती पुढे चालले आणि तुम्ही तुमच्या सुनेला अजून साडी नेसायला लावताय. ही एक फक्त सुरुवात होती की समाजाला दाखवण्यासाठी की बघा आम्ही आमच्या सुनेला साडी नेसून देतोय, बघा आम्ही आमच्या सुनेला जीन्स टॉप अलाव करतोय, बघा आमची सून गाडी चालवतीये, ती माझ्यासोबत येऊन भाजी घ्यायला येतेय. तर जरी असं वाटत असलं बाहेरून की खूप छान चाललंय, पण आतमधनं त्या गोष्टी कशा छान करून घेतल्यात हा सिनॅरिओ खूप वेगळा असतो. आणि यू नेवर नो की ते नॅचरली होत आहे का ते मुद्दामून घडवलं जातं, आणि ते जास्त करून मुद्दामून घडवलंच असतं. जेव्हा आमचं नातं वॉज ऑन अ वर्ज ऑफ सेपरेशन तेव्हा मला असं समजवण्यात आलं की तू कशाला काळजी करतेय, 2 वर्ष सहन कर ना हा त्रास, त्याच्यानंतर हे सगळं तुझंच आहे, तू फक्त 2 वर्ष सासूरवास काढ. म्हणलं मी हे सासूरवास काढायला मुळात पहिलं लग्न केलं नाहीये. दुसरं मला हे तुमचं साम्राज्य नकोय, ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मला हवंय ते फक्त रिस्पेक्ट. मोस्ट ऑफ द नात्यांचं मेन सेपरेशनचं रिझनच रिस्पेक्ट आहे. इफ यू गिव्ह रिस्पेक्ट तरच तुमच्या स्पाऊसकडनं तुम्ही ते अंडरस्टँडिंगवरती पण येऊ शकता आणि ते नातं नीट जाऊ शकतं. मी असे पण रिलेशनशिप्स बघितलेत, असे पण मॅरेजेस बघितलेत ज्याच्यात त्यांनी लिटरली ठरवलंय की तू ह्या आवाजात माझ्याशी नाही बोलू शकत, तुझं कितीही टेम्पर हरलं असेल तरी आपण शांतपणेच बसून ह्याच्यावरती डिस्कशन करून ह्याचं सोल्युशन काढायचं आहे. सो लिटरली देर आर मॅरेजेस वेअर पीपल फॉलो दीज थिंग्स जस्ट टू सेव्ह दॅट मॅरेज. पण असं खूप ठिकाणी नसतं. त्याच्यामुळे जास्त करून स्त्रीला गप्प बसावं लागतं आणि तिला जे तिचा नवरा म्हणेल तेच ऐकून किंवा सासू सासरे म्हणतील तेच ऐकून पुढे चालावं लागतं. घटस्फोट किंवा डिवोर्स ह्याच्यामुळे एका स्त्रीच्या आयुष्यात त्याचा काय परिणाम होतो. शब्द जरी छोटा असला पण त्याचे ड्रॉबॅक्स खूप आहेत. एक तर ती आपल्याला माहिती नसतं की तिचा मेंटली अब्यूज झालाय का तिचा फिजिकली अब्यूज झालाय. अब्यूज इज अब्यूज, बट ज्या मुली मेंटली जास्त अब्यूज होतात त्या मे बी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांचा लोकांवरचा विश्वास उडून जातो. सो ह्या गोष्टींमुळे मानसिक त्रास जास्त होतो. मानसिक त्रास म्हणजे काय, ती मुलगी फक्त हा विचार करते की आता पुढचा व्यक्ती मला ऍक्सेप्ट करेल की नाही. सो मेन मानसिक त्रासांमधला हा एक खूप मोठा मुद्दा आहे की ऍक्सेप्टन्स. आपल्या समाजात ऍक्सेप्टन्सच नाही आहे. पण मला असं वाटतं की स्त्रियांनी तो स्वतःमध्ये आणावा, कारण की इन दिस वर्ल्ड तुम्हाला कुणीही हात धरून उचलायला येणार नाहीये. तुम्ही किती वेळाही खाली पडलात तुम्हाला स्वतःला उठावं लागणार आहे, तुमची वाट बघावी लागणार आहे आणि त्या वाटेवरती चालावं लागणार आहे. आणि मी हेच केलं. मी 2 वर्ष जॉब केला. आता आय एम हॅव्हिंग माय ओन सलॉन अँड एव्हरीथिंग. पण दॅट वॉज ऑल अ स्ट्रगल पिरियड. नो वन टोल्ड मी की तू उठ आणि हे कर. हे मला माझं फिगर आउट करावं लागलं. आपण एखाद्याचं तो दुःख ऐकलं आणि जर ते आपल्यापेक्षा जरा मोठं असेल तर आपल्याला असं कुठेतरी मनाला बरं वाटतं की अरे ही व्यक्ती जर हे निभावू शकते तर माझं काहीच नाहीये.
सो मी नेहमी डिवोर्सी मुलींना तर हेच सांगते की तुम्ही तुमच्यापेक्षा जे वाईट सिच्युएशनमध्ये आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघा आणि दे आर स्टील आउट ऑफ इट, देन वाय कांट यू टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ. हे मी बघितलंय की मुलींच्या मनातच ही भीती आहे की समाज आम्हाला काय बोलेल, म्हणून त्या स्टेप्सही घेत नाहीत आणि ह्याच्यापासून लांब राहतात की ठीक आहे मी जे आहे त्याच्यात मी सर्व्हाइव्ह करेल. माझ्या जवळचंच एक उदाहरण आहे. माझी एक मैत्रीण आहे, मी तिला मोठ्या बहिणीसारखी मानते. तिचं लग्न झालं, इट वॉज अ लव्ह मॅरेज आणि चांगलं चाललं 1 वर्ष. शी गॉट प्रेग्नेंट. प्रेग्नन्सीमध्ये तिचा नवरा घरी येताना लव्ह बाईट्स घेऊन यायचा, ती प्रेग्नेंट असताना. त्या मुलीने आज तिचा मुलगा 8 वर्षाचा आहे, 8 वर्षांनी हा निर्णय घेतला की आता मी ह्याच्यासोबत राहू शकत नाही. ते पण त्याच्याकडनं प्रेशर आलं की मला दुसरं लग्न करायचंय, मला सोड. त्या मुलीने तिच्या आयुष्यातले 8 वर्ष घालवले केवळ समाजाच्या भीतीने. हे एकच उदाहरण आहे, अशी खूप उदाहरणं आहेत की लोक समाजासाठीच ते स्टेप घेत नाहीत. माझ्या आईवडिलांना काय वाटेल, मग माझ्या भावाचं लग्न होईल की नाही, मग माझ्या बहिणीचं लग्न होईल की नाही, केवळ माझा डिवोर्स झालाय म्हणून. हे खूप मोठं चॅलेंज आहे डिवोर्सी मुलींना की तुम्हाला मोटिवेट करायला कोणी येणार नाहीये. लोक फक्त बोलायला असतात, इंस्टाग्रामवरती रील्स शेअर करायला असतात, मनाशी स्वतःला झुरायचं असतं, खेळायचं असतं. सो इट्स बेटर की यू स्टार्ट मोटिवेटिंग युअर सेल्फ आणि प्लीज टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ. टॉक्सिक नात्यांमधनं बाहेर पडा, समाजाचा विचार न करता. ऑलवेज सी अ ग्रेटर पिक्चर. आय फील माझ्या आयुष्यात सध्या तरी एकच भयंकर प्रसंग हा आहे की मी खूप टाईम नंतर एखाद्यावरती विश्वास ठेवायचा प्रयत्न केला. मी त्या मुलाला भेटले, त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती होतं, कारण की आजकाल ते फार इम्पॉर्टंट आहे दॅट नाही मुलीचं असेल तर तिने आधी ते मांडलं पाहिजे समाजापुढे. सो इट वॉज थ्रू अ फ्रेंड ओनली. तर मी त्या मुलाला भेटले, आमचं छान बॉन्डिंग झालं आणि ऑल ऑफ अ सडन ही घोस्टेड मी. तो गायब झाला आणि मी त्याला मेसेज करतेय, फोन करतेय, काही नाही, वरवरची उडत उत्तरं. मग 1 महिन्यानंतर आमचं ॲक्च्युली सिरियस डिस्कशन झालं त्या टॉपिकवरती की नेमकं घडलं काय. त्या मुलाने मला हे उत्तर दिलं की ऐश्वर्या, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण की मी जिवंतपणे माझ्या आईवडिलांना मारू नाही शकत. म्हणजे मला असं झालं, मी डिवोर्सी आहे हा माझा काय, म्हणजे मी कोणाचा खून करून आली आहे की जिवंतपणे एखाद्याचे आई वडील मरून जातील, की हा कुठला एवढा मोठा अपराध केलाय मी. बरं, जर तुला माहिती होतं की तुझे आई वडील जिवंतपणे मरणार आहेत, मग तू ती स्टेपच का घेतलीस? कारण की जेव्हा एक मुलगी डिवोर्समधनं जाते, लग्नाच्या आधीचं बॅगेज, डिवोर्स प्रोसिजरचं बॅगेज, डिवोर्स नंतर तिने झेललेलं बॅगेज हे तिच्या सोबत असतं. मुलांनी एवढं तरी कन्सिडरेट असावं की आपण कोणाशी डील करतोय. जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरून ऑलरेडी एवढे व्हॉटेवर पॉइंटर्स असतील, मग तुम्ही त्या मुलीला अप्रोचच करू नका, तुम्ही तिच्या मनाशी खेळू नका, कारण की हे तिच्यासाठी घातक आहे. तुमच्यासाठी ही खूप नॉर्मल गोष्ट असू शकते, पण तुम्ही त्याच्यावरती हे नाही बोलू शकत की मी तुझ्याशी लग्न केलं तर ते जिवंतपणे मरून जातील. म्हणजे त्यांनी लिटरली मला असं फील केलं जसं की मी काहीतरी गुन्हा केलाय खूप मोठा. हे मी माझ्या आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. जर एखादा डिवोर्सी मुलगा असेल आणि एक डिवोर्सी मुलगी असेल, ह्यात मुलांना काहीच ऐकावं नाही लागणार मी असं म्हणेल. कारण की मी एक असं उदाहरण देते तुम्हाला. माझ्या ओळखीतले असे आत्ता करंट सिच्युएशनला 2 मुलं आहेत ज्यांचे डिवोर्स झाले पण नाही आहेत आणि त्यांच्यासाठी स्थळं येत आहेत. काहींची तर फिक्स झाली आहेत की ठीक आहे डिवोर्स नसेल झाला तरी आम्ही त्यांच्याशी लग्न करू, आम्ही त्यांना बॅक ऑफ दिस थिंग ठेवू आणि जेव्हा डिवोर्स होईल मग आम्ही त्यांना समाजापुढे आणू. आणि हेच मुलींचं स्थळ तर सोडाच, पण मुलं अप्रोच पण ह्या दृष्टीने करतात की इट विल बी फन, हिचा आपण वापर करायचा आणि आपण फ्रेश मुलींकडे जायचं. सो मुलांसाठी इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट, पण मुलींसाठी इट इज रिअली अ स्ट्रगल. आणि मी हे 3 वर्ष फेस केलंय म्हणून मी हे बोलू शकते. मी खूप मुलं बघितली, मुलांनी कॉन्ट्रॅक्ट्स आणलेत माझ्याकडे की आपण 2 आठवडे डेट करूयात, त्याच्यात मला फिजिकली हवंय, आठवड्यातनं आपण 2दा भेटायचं, दिवसभरातनं 3 मिनिटच चॅट करायचं आणि जर एव्हरीथिंग गोज वेल फॉर दीज 2 वीक्स वील थिंक अबाउट मॅरेज. आता हे तो फक्त एका डिवोर्सी मुलीकडेच आणू शकतो. त्याला माहिती आहे तो हे नॉर्मल मुलीकडे घेऊन गेला ती त्याला उभंही करणार नाही. बट जस्ट बिकॉज आय एम डिवोर्सी किंवा एनी गर्ल, त्यांच्या पुढे काही चिटकवा तुम्ही, काही बुलशिट द्या त्यांना, ते त्यांना चालतं. बिकॉज दे नो की आमच्याकडे तो, त्यांना असं वाटतं ही काय ह्याच्यावरती प्रत्युत्तर देणार आहे. बट डिवोर्सीचा स्टॅग असल्यावरती असंही म्हणतात की मुलीची झुकती बाजू आहे, तुमच्या मुलीला शांत करा, तिला बोलायला लावू नका, तिला सांगा, उलटी उत्तरं देऊ नको. आता जर कोणी माझ्याकडे असे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती रिलेशनशिप आणतंय, लग्न तर सोडूनच द्या, मग तेव्हा पण मी गप्प बसायचं
आता माझा डिवोर्स झालाय म्हणून. सो हे डिवोर्सी मुलीच्या आयुष्यात तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे ह्या गोष्टी येतात ज्या मुलांपर्यंत कधीच येत नाहीत. मुलांपर्यंत स्थळं येतात चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींची. काय सायन्स दिसल्यावरती मुलींनी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा ह्याच्यावरती मी सांगेन मला काय वाटतं. तर सगळ्यात मेन आहे रिस्पेक्ट. जिथे तुम्हाला रिस्पेक्ट नाही आहे तिथे तुमचा संसारच स्टार्ट होऊ शकत नाही. नातं सुरूच होतं रिस्पेक्टनी, ट्रस्टनी, लॉयल्टीनी आणि मग प्रेम वगैरे सगळ्या गोष्टी येतात. सो जर तुमच्या नात्यात रिस्पेक्ट नसेल, जर तुम्हाला शिवीगाळ, मारहाण, तर हे खूप मेजर साईन्स आहेत की तुम्ही ते नात्यात नाही राहिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हे कळते की त्याच्याने तुमच्या मानसिक ह्याच्यावरती तुम्हाला खूप इफेक्ट होतोय त्या गोष्टींचा, की जी गोष्ट तुम्ही कॉन्फिडेंटली आधी करू शकत होता पण केवळ ह्या व्यक्तीमुळे मी ती गोष्ट आता कॉन्फिडेंटली करू शकत नाहीये, हा पण तुम्हाला एक साईन असू शकतो की तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी. कारण की जेव्हा आपण लग्न करतो ना, आपले पार्टनर शुड बी आ स्ट्रेंथ. आपण ती गोष्ट अजून 10 पटीने कॉन्फिडन्सने केली पाहिजे की मला माहिती आहे हा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. पण जर तो तुमच्यात कॉन्फिडन्सच नसेल की अरे मी जर हा पाऊल घेतला तर हा माझ्यासोबत उभा नसणार आहे, तिथे पण तुम्हाला कळतं की नाही, दिस इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. आणि केवळ समाज काय म्हणेल म्हणून तुम्ही ह्या गोष्टींसाठी थांबलं नाही पाहिजे की तुम्हाला 1 मूल आहे, 2 मुलं आहे. मला एका मुलाने प्रश्न विचारला होता, लग्नासाठी भेटले होते मी त्याला. तो मला म्हणला की तुझ्या आयुष्यात जर पुन्हा असं घडलं तर तू डिवोर्स घेशील का? म्हणलं 100%. मी एक मिनिटही विचार करणार नाही, केवळ समाजाचा विचार करून. त्याच्यावरती तो असं झाला की नाही, पण मी जर हे लग्न केलं तर बाय हुक ऑर बाय क्रूक मला हे पार पाडावंच लागणार आहे. म्हणलं त्याचा अर्थ असा नाहीये की तू मला जसंही वागवशील मी ते ॲक्सेप्ट करून, केवळ हे माझं दुसरं लग्न आहे म्हणून मी ते नातं टिकवेल, ह्या भ्रमात राहू नको. मुलींना ती एक स्वतःसाठी स्टँड जर घेता आला ना तर ते त्यांच्यासाठी खूप बेस्ट राहील असं मला वाटतं. आणि तो स्टँड त्यांनी घ्यावा समाजाचा विचार न करता. आपल्याकडे ही खूप इम्पॉर्टंट आय डोंट नो स्टेटमेंट आहे की वय झालंय, योग्य वयात मुलीचं लग्न झालं पाहिजे. ही जी स्टेटमेंट, हे जे ब्रॅकेट आहे, आता आपण ब्रेक केलं पाहिजे. बिकॉज हे वेळेचा विषय नाही आहे, हा विषय योग्य व्यक्तीसोबत लग्न होण्याचा आहे. आणि तो जर चुकला ना तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मुलाला नाही, ते मुलीला फेस करावे लागतात. म्हणून मला असं नेहमी वाटतं, आज मी जेवढे माझ्या आजूबाजूचे यंग लोक लग्न करताना बघते ना, मी त्यांच्या आई वडिलांशी बोलते की तुम्ही विचार करा, तुम्ही हा विचार नका करू की माझी मुलगी 21 आहे 22 आहे, तिचं योग्य वेळात लग्न होतंय, मग तिला पोरं बाळ, त्यांचं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं. कारण की कसं असतं, जेव्हा वी आर यंग वी आर व्हेरी ॲम्बिशियस. आपल्यात एक आपलं करिअर रिलेटेड खूप आपण पॅशनेट असतो. पण जेव्हा आपल्यावरती घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात ना, ते पॅशन कुठेतरी लॅक होऊन जातं. ती जी आपल्यात ॲम्बिशियसपणा असतो तो कुठेतरी कमी होतो. आणि जर तो त्या टायमिंगमध्ये, त्या पीक टायमिंगमध्ये जर कमी झाला ना, तो नंतर रिगेन करायला आपल्याला खूप वर्ष जातात आणि आपण त्या पेसनी पुन्हा पळू नाही शकत. तो आपला टाइम वाया जातो. कारण एकदा मुलगी 22व्या वर्षात लग्न करून गेली आणि ती 23-24 मध्ये परत आली तर तिच्याकडे परत कोणी 22सारखं नाही बघणार आहे, 22 वर्षासारखं. मुलांच्या बाबतीत गोष्टी खूप वेगळ्या आहेत, पण मुलींकडे बघायचा दृष्टिकोन अख्खा चेंज होतो. म्हणून गेटिंग मॅरिड ॲट द राईट एज इज नॉट इम्पॉर्टंट, गेटिंग मॅरिड टू द राईट पर्सन इज इम्पॉर्टंट. मग त्याला भले किती वेळ लागू दे, पण हे आपल्या समाजात नाही आहे ॲक्सेप्टेबल. बिकॉज मुलींना पुढचं किड्स प्लॅनिंग आणि बऱ्याच गोष्टी त्याला धरून, हे समाजाने केलेलं प्लॅनिंग आहे मुलीसाठी. हे मुलीचं प्लॅनिंग नसतं, हे समाजाने केलेले प्लॅनिंग आहेत की नाही, ह्या वयात ह्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. आता ज्या मुलींची लग्न झाली नाही आहेत, ज्यांना करायचं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आमचा डिवोर्स होऊ नये, तर त्यासाठी जर तुम्ही एखाद्या मुलाला अप्रोच करताय आणि त्याच्यातल्या जर तुम्हाला क्वालिटीज बेसिक बघायच्या असतील, तर सगळ्यात पहिलं मी असं बोलेल की तुम्ही त्या व्यक्तीसोबत आधी टाईम स्पेंड करा. टाईम लिमिट नसू शकतो, ते ब्रॅकेट तुम्हाला ठरवावं लागेल की तो मिनिमम 6 मंथ्सचा ठेवा. आय एम नॉट सेईंग की तुम्ही फक्त टाइमपास करा, पण 6 महिने जेन्युइनली त्या पर्सनला द्या आणि ते त्याच्याकडनंही घ्या. कारण की टाईम, ट्रस्ट, लॉयल्टी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मेन पॉईंट इज फायनान्शियल स्टेबिलिटी. मी हे नाही म्हणणार की तुम्ही एखादा रईसजादा बिग शॉट मुलगा बघा, बट जेव्हा एक मुलगी विचार करते
ती तो विचार स्वतःच्या दृष्टिकोनातनं नाही करत. तिला पुढे फॅमिली असणार आहे. मान्य आहे आजकालच्या जगात मुलांनी कमवणं इम्पॉर्टंट आहे, मुलींनीही कमवणं इम्पॉर्टंट आहे, पण मुलींचा एक आधार असू शकतो. मग तिचा बिझनेस असू दे, जॉब असू दे, पण मुलगा स्टेबल का पाहिजे? कारण की आजकाल आपण बघतोय मुलांची शिक्षणं सोपी राहिलेली नाही आहेत, ती खूप महाग आहेत. जर तुम्हाला चांगल्या शाळेत तुमच्या मुलांना टाकायचं असेल, तुम्हाला त्यांना एक चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल, सो यू हॅव टू बी स्टेबल आणि तसा साथ देणारा पार्टनर तुम्हाला पाहिजे. सो फ्युचरच्या हिशोबाने तुम्ही ती स्टेबिलिटी बघा, ना की ह्या हिशोबाने की हा मला ही गाडी घेऊन देईल का अमकी गोष्ट मला तमकी गोष्ट घेऊन दे. पण ह्या पर्स्पेक्टिव्हनी पण युजली मुली हा विचार करत नाहीत. त्यांना फक्त वरवरचं फेरी टेल दिसतं जे दाखवलं जातं त्यांना, पण रियालिटीमध्ये ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. मुली ना खूप इमोशनली विचार करतात. त्यांच्या समोर एखादा खूप चांगला व्यक्ती असतो, बरं का, असं नाहीये. मुलं आहेत या जगात, चांगली मुलंही आहेत, वाईट आहे तर चांगलंही आहे. प्रमाण कमी असेल पण आहेत, असं नाही की दे डोंट एक्झिस्ट. पण समाजाने मुलींवरती ते एक म्हणतात ना की कंट्रोलिंग, डॉमिनेटिंग, तर आजकाल उलटी सायकोलॉजी झाली आहे. पीपल आर लाइकिंग टॉक्सिक मेन मोर. सो मुलींनी इमोशन्स बाजूला ठेवून ना थोडं प्रॅक्टिकली पण बघितलं पाहिजे की नाही, हा मुलगा जेन्युइनली मला पाहिजे तसा आहे. सो दे शुड नॉट माइंड टेकिंग अ स्टेप फॉरवर्ड विथ दॅट गाय. तुम्हाला दिसतच नाही की अरे एखादा मुलगा आपल्यासाठी चेअर पुल करतोय, गाडीचा दरवाजा उघडतोय, ही इज बिंग अ जेंटलमॅन. आपल्याला हे नाही दिसत. तो मला का नाही विचारत आहे, तुझा इंस्टाग्राम दाखव, तू कुठं आहेस, लवकर घरी ये. मुली ह्या गोष्टींकडे, डिवोर्सची मुली जास्त इकडे हे होतात कारण की ते त्या टॉक्सिसिटीमध्ये राहून आलेले असतात. सो त्यांच्यासाठी हे जरा कोपअप करणं जरा डिफिकल्ट जातं. इट टेक्स टाईम फॉर देम. जर असं ऑप्शन असेल की पैसावाला नवरा पाहिजे का चार चौघात रिस्पेक्ट देणारा नवरा पाहिजे, तर मी कायम म्हणेल की चार चौघात जो रिस्पेक्ट देणारा आहे त्याच मुलाला तुम्ही चूज केलं पाहिजे. कारण की पैसा आज आहे, उद्या नाही आहे. पैसा स्वतःच्या कष्टांवरती कमवला जाऊ शकतो, तुम्ही दोघं मिळून कमवा. पण पैशावाल्या मुलाकडे जाऊन जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. आणि आपण रिस्पेक्ट कोणाला शिकवू शकत नाही. रिस्पेक्ट ती त्यांच्या संस्कारांमधनंच आली पाहिजे. आणि जर त्यांच्या संस्कारांमध्येच रिस्पेक्ट नसेल तर जो व्यक्ती त्यांच्या आईवडिलांसोबत 20-30 वर्ष राहून पण जर त्याला रिस्पेक्ट नसेल टुवर्ड्स अ गर्ल, तर तुम्ही त्याच्या आयुष्यात एक परकी मुलगी येऊन एका वर्षात रॉकेट सायन्स होणार नाहीये किंवा तो एका चुटकीमध्ये चेंज नाही होणार आहे. बेसिक गोष्टी एखादा संसार चांगलं चालण्यासाठी तर मेन असते ऑनेस्टी, अंडरस्टँडिंग आणि स्पेस देणं, ओपिनियन्सला रिस्पेक्ट ठेवणं. म्हणजे काही काही मुलींचं कसं असतं की आमचं लग्न झालंय, शी डझंट माइंड की आमचा गाडा माझा नवरा पुढे चालवतोय, दे आर ओके विथ इट. काही काही मुली डॉमिनंट असतात की नाही मी म्हणेल तसंच. मग तेव्हा सेकंड पर्सननी थोडंसं अंडरस्टँडिंगनी काम केलं पाहिजे. आता समजा असं असेल की नाही मला चालेल माझा नवऱ्यानी जे म्हणेल ते, पण त्याच्यातही कसं पाहिजे की तू मला विचार, तू माझ्याशी डिस्कस कर, तू माझं ओपिनियन तर घे त्याच्यावरती, तू माझं मत तर विचार, आणि मग जे काही फायनल डिसिजन घ्यायचा आहे तो तू घे. किंवा काही काही नात्यांमध्ये असं येऊ शकतं की नाही आपण काही ठरवायचं ते आपण म्युच्युअली ठरवू शकतो. सो इट कम्प्लिटली डिपेंड्स ह्या बाबतीत अंडरस्टँडिंगच्या लेवलला की ते कोण कसं बॅलन्स करतंय. पण मेन इज लॉयल्टी. तुम्ही एकमेकांना टाइम दिलाच पाहिजे. नो मॅटर किती तुमचं वर्क शेड्यूल हेक्टिक असेल, तुम्ही एकमेकांसाठी तो टाइम काढलाच पाहिजे ज्याच्यात फक्त तो तुमचा टाइम असेल. ऑनेस्टी आणि केअरिंग more than enough to be in a happy marriage.